बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात ई चलन दरवाढी विरोधात आंदोलन आणखी तीव्र झालंय। गेल्या 11 दिवसांपासून वाहतूकदारांचं आमरण उपोषण सुरू असून आज कोल्हापूर परिवहन विभागाच्या कार्यालयात 60हून अधिक खासगी बसेस आणून उभ्या करण्यात आल्यात। ई चलनाच्या वाढीव दंडाविरोधात वाहतूकदार आक्रमक झाले असून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आलाय। त्यामुळे परिवहन विभाग आणि वाहतूकदारांमधील हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या आंदोलनामुळे नेमका काय परिणाम झाला आणि वाहतूकदारांच्या मागण्या काय आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी। पाहूयात। वाढी विरोधात आणि बघायला गेलं तर मी आता आहे कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये। तर आता हे आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात जे काही खाजगी ट्रॅव्हल्स असतील, गाड्या असतील, त्या इथं या परिवहन क्षेत्रामध्ये इथं आणून लावलेल्या आहेत। अक्षरशः जवळपास साधारण 40 ते 50च्या आसपास ह्या सगळ्या गाड्या आपण एकंदरीत पाहू शकतोय। आणि याचा जो मारा आहे तो कुठं ना कुठेतरी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जे कामकाज आहे ते कुठं ना कुठेतरी ठप्प होण्याच्या मार्गावर आता आलेलं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं। आणि आपल्यासोबत काही खाजगी ट्रॅव्हल्सचे काही मालक आहेत, त्यांच्याकडून आपण एकंदरीत जाणून घेऊयात का नेमकं तुम्ही या सगळ्या गाड्या लावलेल्या आहात आणि याच्या मागचं नेमकं कारण काय। गेले सुमारे 3 वर्ष झाले वाहतूकदार ई चलनाच्या विरोधात आंदोलन करत आहेत। एकेका वाहतूक व्यावसायिकावरती 1.5 कोटीपर्यंत ई चलनाची थकीत रक्कम आहे। त्याच्यामुळं शासन कुठलेही व्यवहार वाहतूकदारांचे होऊ देत नाही। बस ट्रान्सफर असेल, बस पासिंग असेल, त्याचे कुठलेही व्यवहार या ठिकाणी होऊ देत नाही। त्याच्यामुळे कुठलेही व्यवहार करणे आणि हा व्यवसाय चालवणे वाहतूकदाराला अशक्यप्राय झालेलं आहे। आणि हे रोजचे ई चलन वाढतच चाललेलं आहे। याच्यामध्ये भरपूर त्रुटी आहेत। त्या संदर्भात देखील शासन आमच्याशी चर्चा करायला तयार नाही। त्याच्यामुळं शेवटी नाईलाजाने अन्नत्याग आंदोलन या आमच्या वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी चालू केलेलं आहे। त्याचा आज 11वा दिवस आहे। 11वा दिवस असून देखील शासनाने लक्ष दिलेलं नाही। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते। त्यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडली आणि त्यांना सांगितले की याची दखल घ्या। पण त्यांनी आम्हाला परिवहन मंत्र्यांशी फोन जोडून दिला आणि सांगितलं की उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही हा विषय मांडतो। पण आमच्या काल रात्री असं लक्षात आलं की कॅबिनेट मीटिंगमध्ये हा विषय चर्चेलाच गेला नाही, पटलावरच नव्हता। त्याच्यामुळे हे सरकार आमची फसवणूक करत आहे अशी भावना तीव्र झाल्यामुळं वाहतूकदारांच्या चालकांनी या आंदोलनामध्ये उतरण्याचं ठरवलं आणि आपल्या 90-100 गाड्या या ठिकाणी कोल्हापुरातील सकाळी या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि या सरकारशी असहकार करण्याचं ठरवलेलं आहे। आणि त्यानुसार या ठिकाणी RTO ऑफिसमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाकडे शेवटी ई चलन होत असेल तर आम्हाला व्यवसाय करण्यास स्वारस्य नाही, आम्ही व्यवसाय करू शकत नाही। त्याच्यामुळं आम्ही या गाड्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जमा केलेल्या आहेत।